श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आता नवरात्री येत आहे, 3 तारखेला घटस्थापना आहे आणि या 9 दिवसामध्ये सर्व महिला दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न करतात, खूप जणी करतात आणि ज्यांना शक्य होत नाही, ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी पर्यायी उपाय म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे फळ तुम्ही दुर्गा सप्तशती केल्यानंतर मिळते तेच फळ तुम्हाला जे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याने सुद्धा तेच फळ मिळेल। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 9 दिवसामध्ये 14 सप्तशतीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे तो व्हिडिओ केलेला आहे बघा। जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आणि जर तुम्हाला 9 दिवसामध्ये 14 पाठ करणं शक्य नसेल तर किमान एक तरी पाठ तुम्ही करू शकता। एका दिवसामध्ये तुम्ही 9 म्हणजे पहिल्या दिवसापासून 9 दिवसामध्ये किंवा तरी एक दिवसामध्ये तुम्ही एक पाठ नक्की करा। आणि जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर मी जो मंत्र सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तो तुम्ही नक्की करा। आणि दुर्गा सप्तशतीमध्येही उल्लेख केलेला आहे बघा, तर तो मंत्र म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र। आणि दुर्गा सप्तशतीमध्ये पण सांगितलेले आहे की जे दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यानंतर जे फळ मिळते तेच सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण केल्यानंतरही मिळते। तर सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारिणी प्रखर स्तोत्र आहे असे मानले जाते। आणि संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण जर तुम्ही करू शकत नसाल, केवळ कुंजिका स्तोत्र पठण केला तरीही तुम्हाला त्याचे फळ मिळेल। तर या ह्याचे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा काय होईल, तर या मंत्राचे पठण केल्यानंतर आयुष्यात कोणत्याही प्रकारचे रोग असतील किंवा वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई व शत्रूचा नाश करणारे स्तोत्र म्हणजेच सिद्ध कुंजिका स्तोत्र। आणि हे तुम्ही कायमही तुमच्या वाचनामध्ये ठेवू शकता, पण नवरात्रीमध्ये याचे तुम्हाला फळ लगेच मिळते। त्यामुळे नवरात्रीमध्ये शक्यतो जास्तीत जास्त वेळा या मंत्राचं पठण करावे। आणि हा मंत्र कोणत्या कार्यासाठी तुम्ही किती वेळा पठण करायचा आणि कसं पठण करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा। हा मंत्र खूप पवित्र आहे, त्यामुळे कशाही पद्धतीने या मंत्राचे पठण करू नये। या मंत्राचे कसे पठण करायचे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। मंत्र पठण करताना खूप सावधगिरी बाळगायला पाहिजेत। जर तुम्हाला त्या मंत्रातील म्हणजे हा मंत्र तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या बुकमध्ये मिळून जाईल किंवा गुगलवर सर्च केला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून तरीही तुम्हाला मिळून जाईल। आणि जर याचे कसं पठण करायचं, जर तुम्हाला वाचन व्यवस्थित जमत नसेल तर त्याचा चुकीचा अर्थ होतो, त्यामुळे प्रथम तुम्ही यूट्यूबला सिद्ध कुंजिका स्तोत्र घालून त्याचं पहिला ऐका तुम्ही, त्याच्यानंतरच तुम्ही वाचन करा, कारण चुकीचा मंत्र म्हटला तर त्याची तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही। नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे घटस्थापनेपासून तुम्ही या मंत्राला वाचनाला सुरुवात करा आणि पहिल्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही या मंत्राचे पठणला सुरुवात करा। आणि त्यानुसार तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करा। संकल्प कसा करायचा ते सर्वांना माहितीच असेल आणि त्यानुसार तुम्ही हातामध्ये पाणी वगैरे घेऊन फूल घेऊन संकल्प करा की तुम्ही कशासाठी म्हणणार आहे आणि किती वेळा म्हणणार आहे। आणि या 9 दिवसामध्ये मी संकल्प करत आहे की माझं हे काम पूर्ण व्हावेत किंवा कोणतंही काम कशासाठी पण तुम्ही संकल्प करू शकता। आणि इतके वेळा मी याचं पठण करणार आहे असं तुम्ही देवी मातेच्या फोटोसमोर बसून तुम्ही म्हणू शकता। आणि जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही वेगळी मांडणी करून म्हणजे दुर्गा मातेचा फोटो किंवा महालक्ष्मीचा फोटो किंवा आपल्या तुळजाभवानीचा फोटो म्हणजे तुमची जी कुलदेवती आहे तिचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून तुम्ही चौरंगावरती मूर्ती ठेवा आणि त्याच्या समोर
देवीला म्हणजे तुम्ही कोणतंही व्रत करताना आपण कसं करतो, सजवतो देवीला वगैरे आणि म्हणजे सगळं व्यवस्थित त्याची पूजा मांडणी करतो त्याप्रमाणेच मांडणी करा. आणि त्याच्यानंतर तिथं देवीला तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा आणि नंतर प्रथम गणपतीची पूजा करा. गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्ही संकल्प करा आणि संकल्प केल्यानंतर या सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा. संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी करायचा, रोज रोज संकल्प करायची गरज नाही. पहिल्या दिवशी संकल्प केल्यानंतर तुम्ही 9 दिवस हे मंत्र म्हणजे संकल्पाला तुम्ही किती वेळा म्हटला की म्हणजे मी 5 वेळा म्हणणार, 1 वेळा म्हणणार, 10 वेळा, 11 वेळा, 12 वेळा, असं किती वेळा जे म्हटलंय त्यानुसार तुम्ही मंत्र म्हणायला पाहिजेत. रोज संकल्प फक्त पहिल्या दिवशीच करायचा आणि त्यानुसार जर तुम्ही केला तर तुमचे काम निश्चितच होईल. आणि या सिद्धकुंजिका स्तोत्राचे फायदे काय आहेत तर धनलाभ आपल्याला होतो. हे मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला धनलाभ होतो. ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते बघा, सतत आर्थिक नुकसान होत असतं, अनावश्यकपणे आपले पैसे कुठेही खर्च होतात, त्यांना हा मंत्र खूप प्रभावशाली आहे. आणि कुंजिका स्तोत्र जर त्यांनी पठण केले, त्याचं वाचन नियमित केले तर त्यांच्या संपत्त्यांनी त्यांचे जे खर्च आहेत ते कमी होतील किंवा आर्थिक अडचण आहे ती दूर होईल आणि संपत्ती मिळवण्यासाठी नवीन नवीन मार्ग खुले होतील. तसेच या मंत्राच्या पठणाने शत्रुमुक्ती मिळते. हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि जर केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. आणि नवरात्रात आणि नवरात्रीनंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत. कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात. तसेच या मंत्राच्या पठणाने रोगमुक्तता मिळते. तर दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोग्यावरही होणाऱ्या खर्चापासून तुम्ही मुक्तता मिळवू शकता. तसेच या मंत्राच्या पठणाने कर्जमुक्ती सुद्धा होते. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्र चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठीही कर्ज घ्यावं लागत असेल तर कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण त्याने केल्यास कर्जमुक्ती लवकर होते. तसेच आपले वैवाहिक जीवनही या मंत्राच्या पठणाने व्यवस्थित होते. विवाह जीवनात नियमित सुख कायम राहण्यासाठी कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे मंत्र पठण केले जाते. तर हे मंत्र पठण करण्याचे काय नियम आहेत, तुम्ही काय काळजी घेऊ शकता तर दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाचे आहे. नवरात्री साधना दरम्यान इंद्रियावर संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरायच्या नाहीत, यामुळे उलट फळ मिळू शकते. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा, एखाद्या नाशासाठी, एखाद्या वाईट कामनेसाठी हा जर मंत्र पठण केला तर त्याचे उलटे परिणाम होतात. त्यामुळे कुणाचंही वाईट होऊन देत या हेतूने हा मंत्र वाचन करायचा नाही. आणि संकल्प केल्यानंतर म्हणजे तुम्ही 9 दिवस संकल्प केल्यानंतर मांसाहार करायचा नाही. आणि दुर्गा सप्तशतीपैकी हा असा एक पाठ आहे की ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि या मंत्राच्या पठणाने भगवती तुमचे कायम रक्षण करेल. तर सिद्धकुंजिका स्तोत्राचा महिमा काय तर भगवान शंकर म्हणतात की सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच, अर्गला, किलकम, रहस्य सूक्त, ध्यान, न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही. केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्त होते. तर हा मंत्र सिद्ध का आहे तर मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन आणि उच्चाटन इत्यादी उद्दिष्ट केवळ त्याच्या नुसत्या पठणानेच पूर्ण केले जातात. यात स्वर व्यंजनाचा ध्वनी आहे. तर या सिद्धकुंजिका स्तोत्राचा संक्षिप्त मंत्र म्हणजे तो कोणता तर एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे आपण म्हणत म्हणजे बरेच जण म्हणतात बघा हा, पण हा संक्षिप्त मंत्र आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. दररोजच्या तुमच्या उपासनेमध्ये सुद्धा तुम्ही या मंत्राचा तुम्ही समावेश करू शकता
आणि हा मंत्र सिद्ध आहे. भगवान शंकराने स्वतः सांगितलीत की हा मंत्र सिद्ध आहे. त्यामुळे हा मंत्र पठण करताना त्या अगोदर तुम्हाला अर्गला स्तोत्र, किलकम स्तोत्र हा मंत्र पठण करण्याची काही गरज नाही. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, दुर्गा सप्तशतीचे पठण करणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही या मंत्राचे पठण नक्की करा. तर हा मंत्र म्हणजे कोणत्या कारणासाठी कशा पद्धतीने म्हणायचा ते मी तुम्हाला आता सांगते बघा. जर एखाद्याला म्हणजे शिक्षणामध्ये तुम्हाला यश हवा असेल, तुम्हाला चांगले म्हणजे जास्त मार्क्स वगैरे हवे असतील, किंवा जी मुलं हुशार नसतील त्यांच्यासाठी हा मंत्र रोज तुम्ही हा मंत्र म्हणजे तो पण संकल्प करूनच करायचा. आणि ज्या वेळेला तुम्ही वाचन करता त्या अगोदर तुमच्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि अक्षता घेतल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही 5 वेळा या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आणि त्याच्यानंतर त्या अक्षता तुम्ही पुस्तकामध्ये ठेवायच्या. जर तुम्हाला यश कीर्ती पाहिजे असेल तर तुम्ही देवीला मंत्र म्हणण्या अगोदर देवीला तुम्ही लाल फुले अर्पण करायची आणि त्याच्यानंतर 5 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे. आणि ते पठण झाल्यानंतर तुम्ही जे देवीला लाल फूल अर्पण केलेलं असते ते फूल तुम्ही तुमच्याजवळ सांभाळून तिजोरीत वगैरे सांभाळून ठेवायचे. त्यानंतर संपत्ती मिळवण्यासाठी प्रत्येकाला संपत्ती हवीच असते आणि त्यासाठी प्रत्येकजण कष्टही करत राहतो. पण काहींना कितीही कष्ट केले तरीही त्यांच्याकडे पैसे उरत नाहीत, त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होत नाही. तर त्यांनी काय करायचं, तर पांढरे तीळ असतात, ते सगळ्यांनाच माहिती आहेत, मसाल्यामध्ये आपले पांढरे तीळ असतात ना, ते तीळ घ्यायचे हातामध्ये आणि या सिद्ध कुंजिका स्तोत्राचा 9 वेळा पठण करायचे. तुम्ही या नवरात्रीमध्ये 9 दिवस याचे 9 वेळा पठण करू शकता. त्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये नक्कीच वाढ होते. तसेच घरात सुख शांती यासाठी तुम्ही या मंत्राचे रोज 3 वेळा पठण करू शकता. आणि यावेळी देवीला काहीतरी गोड अर्पण करायचे, शिरा किंवा पेढे, काही तुम्ही खीर असं काही पण देवीसमोर ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे. आणि आपल्या चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी ही तुम्ही 3 वेळाच याचे पठण करायचे. आणि शत्रूपासून रक्षण करण्यासाठी, शत्रू हे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतात, असं कोणी नाही की त्याच्या आयुष्यामध्ये शत्रू नाही. आपण कितीही चांगलं राहिलो तरी जे वाईट बुद्धीचे कुचक्या बुद्धीचे लोक असतात ते तुमचं कसं बाद व्हावं, तुमचं कसं वाईट व्हावं यासाठी प्रयत्न करतच असतात. आणि त्यांची म्हणतात ना आतून तीव्र त्यांची इच्छा असते की तुमचं वाईट व्हावं. मग ह्या वेळेला काय करायचं, तुम्हाला माहिती नसते की तुमचे शत्रू कोण आहेत, एकेकांना माहिती राहते, पण आपण इतकं चांगलं असतो की एकेदा आपण जवळचे शत्रू असतात ते पण आपल्याला माहिती नसतात. तर यावेळी आपण काय करायचं की रोज 3 वेळा किंवा 7 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही 3, 7 किंवा 11 या संख्येमध्ये तुम्ही याचे पठण करा रोज. म्हणजे आता जर नवरात्रीमध्ये तुम्ही केला तर 9 दिवस करा, नाही तर तुमच्या नित्य पठणामध्ये जोपर्यंत तुम्हाला याचा फायदा होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता. तसेच नोकरीसाठी ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांनी एक सुपारी घ्यायची आणि ती देवीसमोर ठेवायचं आणि देवीला सांगायचं, आपली इच्छा सांगायची नोकरीची, आणि त्याच्यानंतर तुम्ही 11 वेळा किंवा 7 वेळा हा मंत्र पठण करायचा. तर फक्त मंत्र पठण करून उपयोग नाही, तुमच्या मनामध्ये देवीविषयी विश्वास पाहिजे आणि मंत्राविषयी सुद्धा विश्वास पाहिजे. आणि ज्या तीव्रतेने तुम्ही त्या मंत्राचे पठण कराल त्या तीव्रतेनेच देवी तुम्हाला त्याचे फळ मिळेल. तर सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकामध्ये मिळेल किंवा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून तुम्ही गुगलला सर्च करा, तिथेही मिळेल. तर हा मंत्र तुम्ही सर्वांनी या नवरात्रीमध्ये नक्की वाचा
तर हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर मंत्र शिव उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्र उत्तमम येन मंत्र प्रभावेन चंडी जाप भवेत. न कवच नर्गला स्तोत्र किलकम न रहस्यकम न सुक्त नापी ध्यानच न न्यासो नच वाचनम कुंजिका पाठ मंत्रेन दुर्गा पाठ फल लभेत अतिगृह तर देवी देवानाभि दुर्लभम. तर या मंत्रामध्येच म्हटलेलं आहे बघा, कुंजिका स्तोत्र पाठ म्हणजे दुर्गा पाठाचे फळ जे आहे तेच या मंत्राच्या पठणाने होतं. या मंत्रामध्येच सांगितलेलं आहे बघा. आणि हा मंत्र खूप दुर्लभ आहे असंही सांगितलं आहे. आणि गोपनीय प्रयत्नेन सयो निरव पार्वती मारण मोहन वश स्तंभ नोच्चाटनादिकम पाठ मात्रेन संसिद्धेत कुंजिका स्तोत्रम उत्तमम. अथ मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर इथं अशा प्रकारे हा मंत्र आहे बघा. इथं सर्व मंत्र मी तुम्हाला वाचून सांगणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही मंत्र सर्च करा. अशा पद्धतीने हा मंत्र मी सांगितल्या पद्धतीने मंत्र आहे तो तुम्ही सर्च करा आणि तशा पद्धतीने तुम्ही रोज म्हणा. आणि त्याचे काय फायदे झाले तेही नंतर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नंतर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.